काय करताय हो? अय काय करताय खरडून? हा झालंय म्हणून ते पाक खरडायला लागतंय त्या पत्र्यानं. पत्र्यानं खरडून त्याला ती पांढरं नसतं का चिकाट, तसला कलर द्यायचा आणि पुन्हा मग ही द्यायचं आहे. तुला कोणी सांगितलं? पहिला आपण जुन्या घरात दिलं नव्हतं का? हा सारखं येड्यागतच दिसतोय. मी सांगितलं कसं बिताडा दिसायला असं खरडून होतंय बे नुसतं. मी म्हणलं त्या पत्र्यानं खरड, चाल पत्र आहे खरडायचा आणि त्याला ते वरनं ते पांढरं प्रायमर देऊन पुन्हा मग हे करायचं आहे, कलर द्यायचा होता. दिलंय पण ते फुगल्याला, आता ते फुगड्याला आहे का नाही टवक टवक असं निघत नाही हो. त्या पत्र्यानं काढा खरडून. ती पण हाय, पण ती त्यानं चांगलं निघतं या. तरी अगा ही जुनी भिंत असल्यामुळं कुटाणा डबल झालेला आहे. कलर देऊन पण अगा ही भिंत वली होती म्हणून आता ती वाळत आली. आता वाळत आल्यामुळे ती खरडलंय ना, अजून डबल कलर द्यायचा चालू आहे बघा. हे असं जुनं घर असलं आणि ते नवीन घराला अटॅच केलं की बघा असा कुटाणा वाढतो. काय तर होत राहतं. एकसारखं करावं म्हणलं तर बघा सगळं तर एकसारखं आहे, पण कुठं तरी असा खेळ होऊन बसतो. हे असं राहिले बघा. आता तिथं अर्ध्यापर्यंत जुनीच भिंत आहे आणि वर नवी आहे बघा. हे असं झालंय. कलरच लवकर द्याय नाही पाहिजे होता आपण. कलर देऊन चूक झाली. मी म्हणलं झोपलात चला तुम्ही, अजून जागच आहे. गावात गेलती मी. ते आजी वारली नाही का चव्हाणाची, पारू आजी. मला वाटलं झोपलात चला म्हणून म्हणलं जावं निवांत. बसली होती भावापाशी येताना माझ्या. जय म्हणा की आली आली. तुम्हाला काय होतंय? असं द्या घ्या, आमची माया करते ती तुम्हाला काय व्हायला लागलं? अशा भाऊजा मिळाय पण नशीब लागतं. आपल्याशिवाय त्यांना दम निघत नाही. सारखी फोन करते ती का चांगलं का वाईट आपल्या भाऊजन आपल्याला विचारल्यावर बोलल्यावर काय करताय, काय खाताय, काय पेताय विचारपूस करते. ही महत्वाचं. मग आता अशा भाऊजा मिळते त्या बघायला. आता गेली तर जा म्हणते ते तिकडं. आता यायला लागली तर येऊ दे नाही. आणि बसा की मग बसा की नुसतं बसा की. मग काय करावं त्यांनी? जाताना म्हणते लवकर या, आम्हाला करमत नाही. आता माझा भाव आलाय बसा की म्हणलं तर नाही, भाव तुमचा नाही करमत नाही आम्हाला म्हणले. नंदाशिवाय करमत नाही. व
खालचं टाकायचं नव्हतं नीट. तर असं असतंय बघा. ही जुनी भिंत असली की असा कुटाणा वाढतो. आता ह्या काही खरडून काढलंय आणि खरडून काढल्याच्या नंतर अजून डबल कलर द्यायला लागलेत बघा. ह्या बघा तर एवढ्यासाठी पेंटरला बोलवून काय असं त्या मग एक दिवसासाठी तुम्हीच पेंटर झाला, भारी काम झाले की. मग आता बघ की याला गुळगुळीत केली. हम्म. काय करायचं आपल्याला, पेंटर आहे घरात. हा, ठीक आहे. पेंटर नाही घरात. टकाटक असं पडल ते काम केलं पाहिजे माणसानं. रोज कंडक्टर आणि आज पेंटर. हा. वाढवून कसं तर भेट दिसायला नको. हिला घासूनच काढून कामात करतो. मला माहिती आहे, मनात आलं की तुम्ही ती तिचं कामच करतो. आमचंच मनावर येत नाही काय बोललं की. पूर्ण द्या की अर्धी भिंत इथून तिथून मग. हा तसं बरं दिसतंय काय. काय बरं दिसत नाही. आणि अर्धी पूर्ण देऊन टाका बरं टीव्हीच्या खालनं सरळ, बघू कसं दिसतंय. तिथं पण आहे बघा कोपऱ्यात. तेवढं अर्ध देऊन बघा मग कसं वाटतंय, कळतंय. नुसतं तेवढं चकतं चकतं करू नका. भुका लागल्यावर झालंय खायला तर काय नाही. काय गावात गर्दी होती, लय गर्दी. गाड्या करून करून लोक आली होती. बाया तर एकट्या एकट्या. कीर्तन नव्हतं आज, शेवटचा दिवस होता. भारी वाटलं पण आपल्या गावात काहीतरी कार्यक्रम चांगले व्हायला लागले. आपल्याला जवळ असून जाणं होत नाही, बाहेरनं लोक यायला लागली. जाऊ, तुम्ही बोलत नाही उगाच, तुमच्या मागं काय करायचंय. मी का बसलोय का नाही हो बाय तुम्ही.